अधिकाऱ्यांनी या संदर्भात फाईल मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवली ना, त्या फाईलवर निर्णय होत काय चहल सोडून कोणी अधिकारी त्यासाठी पात्र नाही, केवळ एकमेवच अधिकारी मुंबई सांभाळू शकतात? अधिकाऱ्यांची वानवा आहे का? हुशार अधिकारी नाहीत का? हा खरा प्रश्न इथे होत आहे। याबरोबरच 3 वर्ष पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई महानगरपालिकेतून होत नाहीत। त्यामध्ये मग अश्विनी भिडे आहेत, वेलारसू आहे, हे संधी अधिकारी सुद्धा 3 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी होऊन त्याच ठिकाणी मुंबई MMRD मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये या अधिकाऱ्यांना बदली करायसाठी सरकार निर्णय का घेत नाही, हा खरा प्रश्न आहे। या व्यतिरिक्त सुद्धा IAS ची जागा असताना नियम डावलून IRS अधिकारी सुधाकर शिंदे, हा शिंदे नावाचा अधिकारी शिंदेगिरी चालवत त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेला आहे। खरं तर IAS नसताना सुद्धा या मोठ्या पदावर या अधिकाऱ्याला ठेवण्याची काय गरज आहे? काय दिवे लावले? मोठ्या मोठ्या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिका गाजत असताना या अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे? आणि या सगळ्यांना सुद्धा मला कळत नाही की त्यांचा डेप्युटेशन संपला असताना परत ते मूळ ठिकाणी रुजवण्याची आवश्यकता होती, परंतु हे सुधाकर शिंदे तिथून रिलीव्हच झाले नाही। म्हणजे आज त्या महानगरपालिकेमध्ये सुधाकर शिंदे नावाचा IRS अधिकारी हे नियमबाह्य अनधिकृतरित्या सर्व नियम पायदळी तुडवून केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवा शर्ती अटीचा भंग करून ते ठिकाणी बसवून आहेत। आणि हे इतकी दादागिरी मस्ती कशाच्या भरोशावर हे सुद्धा कळत नाही। मुख्यमंत्री यावर